विभागीय भरारी पथकाची दीव दमण केंद्रशासित राज्यातील विदेशी मद्यसाठ्याची महाराष्ट्र राज्यात अवैधरित्या होत असलेल्या वाहतुकीविरोधात धडक कारवाई. निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथक नाशिक विभाग नाशिक या पथकाने दिनांक 17 जानेवारी 2025 रोजी सिल्वास, कपराळा, सुतारपाडा, राजबारी, पैठण पेठ नाशिक मार्गे चांदवड चौफुली हिंदुस्तान पेट्रोलियम पंपासमोर मुंबई आग्रा महामार्ग चांदवड तालुका चांदवड जिल्हा नाशिक या ठिकाणी वाहन तपासणी सापळा रचून महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित तसेच दीव दमण राज्यातच विक्रीकरिता असलेला खालील वर्णनाचा व किमतीचा मुद्देमाल 2 आरोपींच्या ताब्यातून 4 चाकी वाहन जप्त करण्यात आले. जयदीप उर्फ गणेश तुळशीराम पवार वय 30 वर्ष याचे व त्याचा सदर वाहनातील साथीदार नामे सद्दाम सय्यद हेडी वय 31 वर्ष संशयित पाहिजे मद्यपुरवठादार मद्य विकत घेणार ज्ञात अज्ञात फरार इसम तसेच जप्त वाहनाचा मालक. सदरची कारवाई डॉक्टर विजय सूर्यवंशी साहेब आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई, प्रसाद सुर्वे साहेब संचालक अवध महाराष्ट्र राज्य मुंबई, उषा वर्मा मॅडम त्याचबरोबर उपविभागीय उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभाग नाशिक श्री शशिकांत वी गर्जे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभाग नाशिक असु तांबारे उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभाग नाशिक यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सदर कारवाई विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक श्री PM गौडा, दुय्यम निरीक्षक प्रवीण मंडलिक, किरण B चिदळे, DB कोळपे, सदुनी KS गांगुर्डे, जवान सर्वश्री महेश सातपुते, युवराज रत्वेकर, विलास कुवर, राहुल पवार, धनराज पवार, महिला जवान सुनीता महाजन या पथकाने यांनी यशस्वीरित्या पार पाडली. सदरील गुन्ह्याचा पुढील तपास प्रवीण मंडलिक, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क फरारी विभागीय भरारी पथक नाशिक विभाग नाशिक हे करीत आहेत. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण नाशिक.